नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर सरकारी कर्मचाऱ्यांना पात्र असतानाही सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही, शासनाचे नियम काय सांगतात। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते, मात्र पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास काही गोष्टींची पूर्तता करावी लागते। खरं तर योग्य आणि पात्र व्यक्तींना पेन्शन मिळावी यासाठी शासनाकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत। या अंतर्गत दरवर्षी पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्यात हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। महत्त्वाची बाब म्हणजे जे पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरतात त्यांची पेन्शन थांबवली जाते। लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर संबंधित पेन्शनधारकांची पेन्शन तात्पुरती स्थगित करण्याचा सरकारचा नियम आहे। यामुळे जर तुम्हीही पेन्शनधारक असाल तर तुम्हाला या नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। पण ज्या पेन्शनधारकांचे वय 80 वर्षापेक्षा अधिक असते अशा पेन्शनधारकांसाठी सरकारने 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या 2 महिन्याच्या काळात जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा दिलेली आहे। अर्थात सुपर सिनियर सिटीजन पेन्शनधारकांसाठी शासनाने नियम थोडे शिथिल केले आहेत। अशा परिस्थितीत आता आपण जीवन प्रमाणपत्र नेमके कसे काढायचे, जीवन प्रमाणपत्र कुठे सादर करावे लागणार, ही प्रोसेस घर बसल्या करता येणे शक्य आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। घर बसल्या सादर करता येणार जीवन प्रमाणपत्र। शासनाने आता पेन्शनधारकांना दिलासा देत घर बसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। यासाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पेन्शनधारकांना घर बसल्या तयार करता येते आणि आपोआप हे सर्टिफिकेट सरकारकडे सादरही केले जाते। दरम्यान जर तुम्हालाही घर बसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला फिंगरप्रिंट आयरिस स्कॅनर जोडायचे आहे। मग जीवन प्रमाणपत्र .government.in ही वेबसाईट ओपन करायची आहे। त्यानंतर गेट सर्टिफिकेट पर्यायावर क्लिक करा। ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि PPO म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक टाकायचा आहे। मग बायोमेट्रिक स्कॅन करायचे आहे। शेवटी पडताळणी केली जाईल आणि तुमचे डिजिटल सर्टिफिकेट तयार होणार आहे। विशेष म्हणजे सर्टिफिकेट रेडी झाले की ते आपोआप बँक किंवा पोस्ट ऑफिसकडे पाठवले जाईल। पेन्शनधारकांना उमंग ॲप्लिकेशन वरून सुद्धा जीवन प्रमाणपत्र काढता येते आणि सादर करता येते। यासाठी सर्वप्रथम पेन्शनधारकांनी आपल्या मोबाईलमध्ये उमंग ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे। प्ले स्टोअरवर हे ॲप्लिकेशन विनाशुल्क उपलब्ध आहे। ॲपलच्या ॲप्लिकेशन स्टोअरवर सुद्धा हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे। दरम्यान ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र असे शोधायचे आहे। मग जनरेट लाईफ सर्टिफिकेट यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मग आधार क्रमांक आणि PPO क्रमांक टाकायचा आहे। एवढे झाले की बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल आणि मग तुमचे सर्टिफिकेट रेडी होणार आहे। विशेष म्हणजे सर्टिफिकेट तयार झाल्यानंतर ते आपोआप संबंधित बँकेकडे जमा होईल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।